नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडत आहे। अशा वेळेला गरम गरम आणि खमंग खायची इच्छा होते। तर मग एकदम क्रिस्पी तसेच पौष्टिक कॉर्न पकोडे जे पटकन तयार होतात व ज्यांना कॉर्न आवडत नाही तेही आवडीने खातील इतके टेस्टी लागतात। चला तर मग कॉर्न पकोडे कसे बनवायचे ते पाहू। पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक पातेलं गरम करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं। मग यात पाव चम्मच मीठ आणि पाव चम्मच हळद टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मीठ आणि हळद टाकल्यामुळे मक्याच्या दाण्याला छान रंग आणि चव येते। या पाण्याला एक छान उकळी आल्यानंतर यामध्ये मक्याचे दाणे टाकून द्यायचे। मी हे 1.5 वाटी मक्याचे दाणे घेतलेत। आता हे फक्त 2 मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचे, यापेक्षा याला जास्त वेळ नाही शिजवायचं। मक्याचे दाणे असे शिजवून घेतल्यामुळे आपण पकोडे बनवते वेळेस आपले पकोडे फुटत नाहीत, म्हणून याला हे फक्त मऊ होतील इतकेच, म्हणजे फक्त एक उकळी येऊ द्यायची आणि इथे गॅस बंद करायचा। आता याला लगेच आपल्याला चाळणीमध्ये काढून द्यायचं आहे, नाहीतर मग हे गरम पाण्यामध्ये जास्त वेळ आपण ठेवले तर मग जास्त शिजले जातील, म्हणून चाळणीत काढून घ्यायचे आणि याला गार होण्यासाठी साईडला थोडा वेळ ठेवून द्यायचं। आता आपले हे मक्याचे दाणे एकदम गार झालेले आहेत, तर याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। शिजते वेळेस यामध्ये आपण हळद टाकलेली आहे म्हणून याला किती सुंदर कलर आलेला आहे पहा। आता यामध्ये आपल्याला कट केलेला कांदा टाकायचा आहे। तर मी इथे हे 2 मध्यम आकारामधले कांदे असे उभे कट करून घेतलेत आणि या कांद्याच्या पूर्ण पाकळ्या अशा वेगवेगळ्या करून घेतलेत। आता यामध्येच अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे, अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं, 2 ते 3 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या, लसण आणि अद्रकाची पेस्ट टाकायची। मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि त्याला जाडसर कुटून घेतले। अर्धा चम्मच जिरे टाकायचे आणि 1 चम्मच धने पावडर, पाव चम्मच गरम मसाला टाकायचा आणि पाव चम्मच हळद टाकायची। इथे आपण अगोदर हळदीचा वापर केलेला आहे म्हणून मी इथे पाव चम्मचच हळद घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले आणि आपले मक्याचे दाणे चांगल्या रीतीने एकदम घासून असे मिक्स करून घ्यायचे, कारण असे घासून मिक्स केल्यामुळे कांद्याला आणि आपण मक्याचे दाणे शिजवून घेतलेत म्हणून याला थोड्या प्रमाणामध्ये पाणी सुटतं। मग त्या हिशोबाने आपल्याला इथे याचा अंदाजा येतो की यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते, म्हणून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे पकोडे थोडेसे कुरकुरीत होतात। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पण यातला आपण सुरुवातीला अर्धच पीठ टाकू आणि आपल्याला जर नंतर गरज वाटली तरच मग बाकीच्या पिठाचा वापर करायचा आहे। आता हे पीठ टाकल्यानंतर आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकताच याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून मसाले पण टाकू शकता। खूप जणांना मक्याचे भाजलेले किंवा मग उकडलेले दाणे आवडत नाहीत, तर मग अशा वेळेला हे जर कॉर्न पकोडे बनवले तर ते नक्कीच आवडीने खातील। आता यामध्ये अर्धी वाटी बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून याला सुरुवातीला एकदा मिक्स करून घ्यायचं। हातात घेतल्याबरोबर मक्याचे दाणे खाली न पडता त्याचा पकोडा तयार झाला पाहिजे अशी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची। तर आता हे पहा, असा हातात घेतल्यानंतर याचा पकोडा तयार होत नाही। मग ज्या वेळेला आपण याला तेलामध्ये सोडलं त्यावेळेला आपले कॉर्न सर्वत्र असे पसरून जातात, म्हणून इथे आपल्याला थोडीशी पिठाची गरज लागणार आहे। तर मी बाकीचं राहिलेलं पीठ पण आता यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता परत थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून द्यायचं आणि याचे लगेच पकोडे बनवायचे। या पिठाला असं जास्त वेळ नाही ठेवून द्यायचं, कारण मग हे पीठ थोड्या वेळाने सैल होऊन जातं। इकडे गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे। पकोड्यासाठी आपणाला मीडियम हीटवरती तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये एक वेळेस 10 ते 12 पकोडे सोडून द्यायचे। सुरुवातीला आपण मक्याच्या दाण्याला चांगलं उकळून घेतलेलं आहे, म्हणून इथे पकोडे बनवते वेळेस आपला एकही पकोडा फुटत नाही। तेलात सोडल्याबरोबर 2 ते 3 मिनिटांनी याला दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आणि याला मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे ते खायला एकदम कुरकुरीत असे लागतात। तर हे पहा, आता एक वेळेस मी इथे 10 ते 12 असे पकोडे फ्राय करून घेतलेत। अशाच पद्धतीने बाकी सर्व पकोडे पण पटकन बनवून घ्यायचे आणि हे गरम गरम चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला खूप सुंदर लागतात।
याच्यासोबत खाण्यासाठी आपण हिरवी मिरची पण तळून घेऊ. तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा एकदम क्रिस्पी तळून घेतलेत. अशी तळलेली हिरवी मिरची पकोड्यासोबत खाल्ली की पकोडे अजूनच खमंग आणि टेस्टी लागतात. आपले कॉर्न पकोडे आता खाण्यासाठी रेडी आहेत. तर हे बनवायला खूपच सोपे आहेत. हे खायला जेवढे टेस्टी लागतात तितकेच क्रिस्पी पण होतात. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा. घरातील सर्वजण खूपच आवडीने खातील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक यू.